कथेचं नाव गोरोशी. लेखक दी.बा. पाटील. एसटी बसनं वळण घेतलं. ती मुख्य डांबरी रस्ता सोडून खडीकरण केलेल्या रस्त्याला लागली. त्या रस्त्यावर जागोजागी काळी खडी उचकटून छोटं छोटं खड्डं पडलेलं. त्या खड्ड्यावरून धावणाऱ्या एसटीची धडधड वाढली. गाडीचा पत्रा खाड खाड वाजायला लागला. आत मगापासून निवांतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेलकावं बसायला लागलं. सीटवर बसलेली माणसं एकमेकांशी बोलत होती, पण कोण काय बोलतोय हे कुणाचंच कुणाला ऐकू येत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र नजरेला सुकावह वाटत होती, ती म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडीचं हिरवगंध जंगल हे दाटलं होतं. ते जंगल शुद्ध थंड हवा आणि मनाला आल्हाद देत होतं. कंडक्टरच्या शेजारी खिडकीकडेला बसलेला मधुकर मूकपणे प्रवास करत होता. कारण कोणाशी बोलावं म्हटलं तरी शेजारचा माणूस ओळखीचा नव्हता. अगदी गाडीतील सगळे चेहरे अनोळखी होते. 4-2 प्रवासी सोडले तर बाकी प्रवासी श्रम संस्कृतीतले दिसत होते. मळकट कपड्यातील कष्टानं रापलेलं चेहरं वाचण्याचा तो प्रयत्न करत होता. तशाच मातकटलेल्या साड्या, आकुडपणे नेसलेल्या बायकांच्या केसांना कधी तेल मिळालं असेल याचाही तो विचार करत होता. आणि आता आपण या माणसांच्या दुनियेत चाललोत. या माणसांच्या संगतीतच आपल्याला राहायचं आहे. आणि या माणसांची मुलं शहाणी करण्यासाठी आपण निघालोत याची त्याला जाणीव झाली. क्षणभर त्याचा जीव घुसमटल्यासारखा झाला. आपण काय म्हणून या डोंगरी इलाक्यात आलोय असं त्याला वाटायला लागलं. त्या प्रश्नाचं उत्तरही त्याच्याच मनानं दिलं. त्याचं मन म्हणालं, लेखा, तू नोकरीसाठी आलास, नाहीतर तू काय करणार होतास? असा किती दिवस बेकार फिरणार होतास? आयुष्यात मोठी स्वप्न पाहिलीस, पण त्या स्वप्नांचा चुराडा झाला ना. आणि शेवटी नशिबी शिक्षकी पेशा आला, आणि तोही प्राथमिक शिक्षक झालो. काय म्हणावं या नशिबाला? मधुकरची विचारचक्र भूतकाळाच्या दिशेनं धावायला लागली. तो 12वीची परीक्षा चांगल्या मार्कानं पास झाला. तेव्हा निकाल घरी घेऊन आल्यानंतर आईनं त्याची दृष्ट काढली. बापूही खुश झालं. थोरली बहीणही आनंदली. त्या दिवशी आईनं घरात पुरणपोळीचं जेवण केलं. जेवणाचं पहिलं ताट नैवेद्य म्हणून देवारातल्या ज्योतिबाच्या मूर्तीला दाखवलं. सायंकाळी त्याला घेऊन आई गावातल्या गणेश पंताकडे गेली. तिनं कपाटात जपून ठेवलेल्या जन्मकुंडलीचा तो कागद गणेश पंतांपुढं ठेवला आणि म्हणाली, काका, माझा पोरगा चांगल्या मार्कानं पास झालाय बघा. आता ह्या पुढं तो काय शिकणार आहे ते तुम्ही सांगा. गणेश पंत गालात हसले. त्याने कुंडलीवरून बारकाईनं नजर फिरवली आणि म्हणाले, हा, भाग्यवान आहे. आईचं काळीज डोंगरा एवढं झालं. पंत पुढं म्हणाले, फार मोठं शिक्षण घेईल, मोठा अधिकारी होईल असं कुंडलीतील ग्रहदशेवरून वाटतं. आईनं 10ची नोट काढून पंतांच्या पंचांगावर ठेवली. त्या नोटेकडे बघत पंत म्हणाले, हा, याचंच भाग्य याच्या हाती आहे, यापेक्षा काय सांगू. पंतांच्या पाया पडून आईसह तो घरी आला. घरी आल्याबरोबर हर्षभरानं आई बापूंना म्हणाली, अव आपला मधू मोठा साहेब होणार आहे असं पंत काकाने ह्याचं भविष्य सांगितलं या. खरंच व माझा मधू शिकून कलेक्टर होणार बघा. होय व होय. होय, बरं होईल. तो शिकला म्हणजे आपल्या 7 जन्माचं पान फिटतील. पण कलेक्टर होयाचं सोपं आहे वय. आपली परिस्थिती ही अशी जिकिरीची, राबलो तरी बी उपयोग होत नाही. रान पिकलं तर पोटा पाण्याला मिळतं या. असं बापू आपल्या घराच्या दारिद्र्यावर बोलले. आई म्हणाली, अवधीस असंच राहत नाहीत. पोरगा साहेब झाल्यावर हे बिदीस बदलून जातील. आई आशावादानं बोलत होती. वडील मात्र वस्तुस्थितीवर बोलत होते. जरासा दम खाऊन ते म्हणाले, आपली परिस्थिती बेताचीच आहे.
मोठं शिकायचं म्हणजे मोठा खर्च आला. म्हणून मला वाटतं या मधून मास्तर व्हावं. ते लय सोपं आहे. आई बापाच्या या चर्चेनं मधू अडचणीत सापडला. तो 12वी आर्ट्स झाला होता. त्यामुळे त्याला BA व्हावं लागणार होतं. BA नंतर पुढे MA होतं. हा मोठा पल्ला वाटत होता. शिवाय पुढे नोकरीची शाश्वती नव्हती. पंत काकांच्या भविष्याप्रमाणे साहेब होण्यासाठी MPSCचा अभ्यास करावा लागणार होता. त्याचं एक मन या दिशेनं विचार करत होतं, तर दुसरं मन म्हणत होतं, लेखा 12वीच्या मेरिटवर DEDला सहज प्रवेश मिळतोया. 2 वर्षात DED होता येते आणि पुढे नोकरी करत बाहेरून शिकता बी येते. वाटलंच तर स्पर्धा परीक्षा बी देता येईल. विचार करता करता त्याला DEDचा मार्ग आशादायक वाटला. तो DEDला गेला. 2 वर्षात DED होऊन त्यानं डिग्रीच्या पहिल्या वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेज शिकत तो शिक्षकाच्या नोकरीसाठी प्रयत्नशील राहिला. 3 वर्ष निघून गेली आणि त्यानं इंग्रजी विषयाची पदवी घेतली. त्या पदवीनं त्याच्या आशा उंचावल्या. त्यानं स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतला. आपण तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी व्हायचंच ही त्याची भूमिका ठरली. त्यानं शिक्षक भरतीच्या जाहिरातींच्याकडे दुर्लक्ष केलं. कॉलेज शिकत असताना त्याचा कॉलेजमधील ग्रंथालयाशी संबंध आला. त्याचं वाचन वाढलं. त्यानं शेकडो पुस्तकं वाचली. त्याचं ज्ञान वाढलं. त्यानं MPSCची कोचिंग क्लासला प्रवेश घेतला. पण दिवस पुढे सरकतील तसं बापू म्हणायचं, अरे मधू, अरे अजून किती काय शिकणार आहेस र? अरे तुझ्या मास्तरच्या नोकरीचं काय झालं बाबा? तो बापून म्हणायचा, ओ बापू, आता मास्तर नाही, मी डायरेक्ट क्लास 1 आणि क्लास 2 होणार आहे. हे बघा, परवाची संधी 1-2 मार्कात गेली. अहो, आपलं कुणब्याचं सर्टिफिकेट मिळालं असतं तर नक्की जिंकलो असतो आपण. अरे मग काय झालं त्या कुणब्याचं? अहो तेच ना, ते मिळत नाही. इथंच वांद झालेत ना. आपल्या पाटील आडनावाच्या बापजाद्यांना कुणबी म्हणून घ्यायची लाज वाटत होती ना, म्हणून ही वेळ आली आपल्यावर. त्याचं बोलणं बापूंच्या डोक्यावरून जायचं. बापूंना फक्त मास्तर व्हायचं माहिती होतं, म्हणून बापू पुन्हा त्याला म्हणायचे, अरे लेकरा, अरे बापजाद्यांच्या संग गेलं. हे बघ, माझं एकच मत आहे, तू आपल्या झेडपी सभापती दौलतदादासनी भेट. ते तुझ्या मास्तरच्या नोकरीचं काम करतील. तू जा बाबा. मगापासून गप्प बसलेली आई रागानं बापूंना म्हणाली, अहो तुम्ही असं का बोलताय सारखं? त्या मास्तरकीचं गिरमीट पोरा पाठीमागे लावू नकासा तुम्ही. मला माझा मधू साहेब झाल्याचं बघायचं आहे. हा. आईच्या या शब्दाने मधूला बळ चढायचं. त्या बळावरच तो पूर्व परीक्षा सहजपणे पास होऊन मुख्य परीक्षाही पास व्हायचा. तेव्हा सगळ्या घराला आनंदाचं भरतं यायचं. पण तोंडी परीक्षेत का कमी पडतोय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. नाराज होऊन तो घरी आला की आई समजुतीच्या स्वरात म्हणायची, लेकरा, उदास होऊ नकस, थोडक्यात हुकलायस, पुन्हा परीक्षा ती बाबा. आईच्या शब्दांचा त्याला आधार वाटायचा. कधी त्याला मुख्य परीक्षा हुलकावणी द्यायची, तर कधी तोंडीचं गणित बिघडायचं. बघता बघता 5 वर्ष निघून गेली. वयही वाढलं. त्याची साहेब होण्याची आशा मावळली. त्याला काही न बोलता बापू फक्त परिस्थितीला शिव्या देत बसायचं. कारण त्यांचं रानातलं कष्ट अफाट होतं. त्यांच्या त्या कष्टालाही त्याचा कधी हातभार लागला नाही. म्हणून एक दिवस बापूच त्याला म्हणाले, ए लेकरा मधू, आता तू लग्नाच्या वयाबाहेर निघालायस. मला वाटतंय तू लगीन करावंस आणि आपली शेती सांभाळावीस. 4 गुरंढोरं बी आहेत. मला नाही निभत आता. बापू वास्तव व्यवहारातलं बोलले. त्याच्या ते जिवारी लागलं. आईही आबोल झाली. आता त्यानं शेती करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी त्यानं जिल्हा परिषदेमार्फत भरल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या पदांची लेखी परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकालही आला नव्हता. तो एक बुडत्याला काळीचा आधार असावा तसा आशेचा किरण त्याच्यासाठी होता. आणि झालंही तसंच. त्याच आठवड्यात झेडपीकडून
त्याला त्याच्या नियुक्तीचं पत्र आलं. नोकरीचं गाव होतं मानेवाडी जवळचं धनगरवाडी. डोंगर कपारीतल्या जंगली मुलखातलं आडवळणी गाव. तिथं 18-20 दारिद्र्यानं ग्रासलेली, कमीत कमी गरजा असणारी कष्टाळू माणसं मोठ्या जिद्दीनं जगत होती. चांदोलीच्या जंगलाला खेटून वसलेलं हे गाव अनेक वाड्या वस्त्यांनी वेढलेलं होतं. तिथं शिक्षणाचा प्रवाह पोहोचला होता. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळाही होती. पोस्टातून आलेली ती नोकरीची ऑर्डर वाचताना त्याला आपल्या भोवतीचा आबाळ फिरल्यागत झालं. नोकरी मिळाली, पण अडचणीच्या जागी. काय करावं हा त्याच्या पुढे प्रश्न उभा राहिला. तो गंभीर झाला. नोकरीचं पत्र बघून आनंदी व्हायच्या ऐवजी तो उदासच झाला. सोप्यातल्या भिंतीला पाठ लावून बसलेलं बापू एकटक त्याच्याकडे बघत होते. ते त्याला म्हणाले, ए मधू, अरे कसला कागद आलाय म्हणायचा. बापूंना सांगावं की नको सांगावं असं क्षणभर त्याला वाटलं. बापूंच्या प्रश्नाकडे कान देऊन बाजूला बसलेली आईही म्हणाली, अरे पोरा मधू, अरे गप का झालास र? काय आलंय म्हणायचं? कुणाचं टपाल हाय? आईनं ओळीनंच 3 प्रश्न विचारलं. तेव्हा तो म्हणाला, ए आई, हे बघ, हे टपाल नव्हे, ही नोकरीची ऑर्डर आहे. मला प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची नोकरी मिळाली. बसल्या जागेवरून उठून त्याच्या जवळ येत आई म्हणाली, अरे मग तू असं रंजीस का केलेस र बाबा? अरे नोकरी मिळाली म्हणजे देवच पावला म्हणायच नव. ही आई आंबाबाईची किरपा झाली म्हणायची बाबा. अरे किती चांगलं झालं. आईनं देवानं हात जोडलं. बापू जागेवरून म्हणाले, अरे तुझ्या जिकिरीला यास आलं बाबा. लय खटपट केलेस, त्याला चांगला कौल मिळाला. हे बघ, ही सारी कुलस्वामी खंडोबाची किरपा आहे. लगबगीनं स्वयंपाकघरात जाऊन आईनं वाटीतून साखर आणून चिमूटभर साखर त्याच्या हातावर ठेवत म्हणाली, ए पोरा, हे बघ, तू अनगोड कर. देवाला आज गोडधोडाचा निवद करते म्या लगी. आई वडिलांचा उत्साह शांतपणे पाहत तो म्हणाला, मला वाटतंय ही नोकरी स्वीकारण्यापेक्षा थोडी वाट बघावी. परवाच मी मंत्रालयातील पदांच्या भरतीची मुख्य परीक्षा दिली. त्याच्या निकालाची वाट बघावी असं मला वाटतंय. बापूंना त्याच्या बोलण्याचा राग आला. ते रागानंच म्हणाले, ए पोरा, अरे किती शहाणा आहेस तू. आता पतोर परीक्षा देत बसलास नव. काय हातात आलं? आई सुद्धा म्हणाली, अरे बाबा, हातातलं सोडून त्याच्या पाठीमागे काय म्हणून धावायचं र? नशिबानं नोकरी मिळाली या, नाही म्हणू नकोस तू. पुन्हा बापू म्हणाले, अरे बाबा, तुझं साहेबाचं सपान कधी पुरं होणार आहे ते आम्हासनी कळत नाही. अरे तुझ्यासारखी शिकलेली कैक पोरं गावात मोकळी हिंडत्यात. अरे वनवन करीत नोकरीच्या पाठीमागं फिरत्यात, तरी पण कुठंच नोकरी नाही. अरे तुझ्या नशिबानं मास्तर झालास, हे काय कमी झालं वय र? हे बघ पोरा, तो खोळापणा करू नगस. मास्तर तर मास्तर. बापूच्या बोलण्याला दुसरात येत पुन्हा आई म्हणाली, ए पोरा, अरे तुझ्या बापाचं खरं आहे बाबा, खरं आहे र. आई बापूच्या बोलण्यानं तो गुंत्यात पडला. काही न बोलता त्यानं ते पत्र घरातल्या लाकडी कपाटात ठेवून दिलं. तशी आई पुढे झाली आणि तिनं ते पत्र देव्हारातल्या देवापुढे नेऊन ठेवलं. देवाला हात जोडून म्हणाले, देवा, माझ्या लेकराला सद्बुद्धी दे बाबा. तू त्याच्या पाठीवर राहा. तो नोकरीला जाऊ दे, तुला नारळ देते. आई वडिलांचा नोकरीसाठीचा अट्टहास त्याला खूप काही सांगून गेला. त्यांचं बोल हे कष्टकऱ्या गरिबांचं होतं. त्याच्या मनात चलबिचल झाली. सलग 2 दिवस तो विचार करत राहिला. ही नोकरी स्वीकारावी का नको या प्रश्नाचं उत्तर त्याला सुचतच नव्हतं. एक मन सांगत होतं, अरे बाबा, हाती आलेली संधी सोडू नकोस. तर दुसरं मन सांगत होतं, हे मंत्रालयातील पदांच्या दिलेल्या त्या परीक्षेच्या निकालाची वाट बघ. यावेळी ना तू निश्चित यशस्वी होशील बघ. त्याच्या मनाची अशी द्विधा अवस्था झाली. त्यानं आपल्या मनाची घालमेल त्याचा मित्र राकेश त्याच्या जवळ मांडली. राकेश त्याचा जिव्हाळ्याचा मित्र. 1ली ते 10वी त्याच्या बरोबर शिकलेला. पुढे ITI शिकून कोल्हापूरच्या MIDCत कामाला लागलेला.
तो शहाणपणाचा शब्दच बोलला. लेका मित्रा, तू जिंकलास म्हणायचं र. अरे या काळात नोकरी म्हणजे काय समजतोस तू? अरे वाळवंटात चुकून कुठंतरी एखादा झरा सापडावा ना, तसं झालंय नोकरीचं बाबा. तुझं अभिनंदन आणि समज तू त्या दिलेल्या परीक्षेचा तुझा चान्स हुकलास तर पुढं काय करणार आहेस तू? त्यापेक्षा शहाणा हो आणि हजर हो बाबा, जा. राखीचा सल्ला त्याला पटला आणि त्यानं घर सोडण्यासाठी बॅग भरली. एक वळसा घेऊन गाडी थांबली. तेव्हा भूतकाळातील विचारचक्रातून मधू भानावर आला. गाडीतील प्रवाशांना उद्देशून कंडक्टर म्हणाला, चला मानेवाडी, धनगरवाडा, आंबेवाडी, जांभूळवाडी, खाली उतरा, चला. खरं तर मानेवाडी दिवस मावळताना ती आलेली ही मुक्कामाचीच बस होती. तरी पण सवयीप्रमाणे कंडक्टरने सर्व गावांची नावं घेतली. तो खाली उतरला. त्याच्या पाठीमागं बॅग घेऊन मधुकरही खाली आला. त्यानं इकडं तिकडं नजर टाकत कंडक्टरला विचारलं, ओ दादा, हे गाव धनगरवाडा का? कंडक्टर थोडा मिश्किल स्वभावाचा वाटत होता. त्याच्याकडे बघत तो म्हणाला, ओ पाहुणं, ह्या गावात नवीन आला काय? होय, आता येतोय हेच. तुम्हासनी कशासाठी पाहिजे धनगरवाडा? तिथं मी शाळा मास्तर म्हणून आलोया. गालात हसत कंडक्टर म्हणाला, हा मग जमलंच म्हणायचं. का हो, काय झालं? अहो, पहिले 2 मास्तर 6 महिन्यातच नोकरी सोडून पळालं. ते पण माझ्या चांगलं ओळखीचं झालं होतं. गुरुजी, मी ह्याच मानेवाडीचा आहे. अहो, मी रोज ही मुक्कामाची गाडी घेऊन या गावात येतो आणि सकाळी 7 वाजता सुटतो. ह्या गावात येणारी आणि परत जाणारी ही एकच गाडी आहे बघा. हे ऐकून मधूच्या अंगावर शहारं आल्यासारखं झालं. तो म्हणाला, अहो, मला तर धनगरवाडीच्या शाळेवर जायचं आहे. अहो, तुमचं खरं आहे गुरुजी. ह्या डोंगर पठारावरील मानेवाडी हे सगळ्यात मोठं गाव. गावात 150-200 उंबरा आहे. तुम्हासनी मानेवाडीतच राहू लागेल बघा. का बरं? मला तर धनगरवाडीला जायचं आहे. एसटी पासून पुढे गेलेली तांबड्या मातीतली एक वाट दाखवत कंडक्टर म्हणाला, हा ते बघा, ही वाट धनगरवाडीला जाते. हितनं 1 किलोमीटरवर धनगरवाडा आहे. त्याच्या अलीकडच फरलांगभर अंतरावर तुमची मराठी शाळा आहे. पण त्या गावात राहायची लय अडचण होईल तुम्हासनी. त्याला गाव कसं म्हणायचं हा प्रश्नच आहे. सगळ्या शेंड्या मेंढ्यांचा मोतच आहे. त्या शाळेतलं सगळं मास्तर मानेवाडीच राहतात बघा. मग करा विचार तुम्हीच. मधुकरला तिथल्या अडचणीची कल्पना आली. पुढं काय बोलावं हे त्याला सोचेना. तरी तो कंडक्टरला म्हणाला, मी जाईन चालत. आजचा दिवस शाळेतच राहील. ड्रायव्हर ही बस बाजूला लावून त्यांच्या जवळ आला. कंडक्टर म्हणाला, अहो मास्तर, खुळा आहेस का काय हो तुम्ही? अहो, ती शाळा अशा ठिकाणी तिथं भूतबी वस्ती करायला भेट दिली. हा. मधूच्या अंगावर आता काठाच आला. त्याला आधार देत कंडक्टर म्हणाला, मास्तर, मी आपली तुमची गंमत केली. ह्या इलाक्यात माणसंच भूतावानी आहे ती. त्याचा अनुभव तुम्हास येईलच म्हणा. थोडंसं थांबून पुन्हा कंडक्टर म्हणाला, हे बघा मास्तर, मी मानेवाडीचा सयाजी माने. आजच्या दिवस तुम्ही माझ्याकडे मुक्काम करा. तुम्हाला धनगरवाड्यावर जायला रात होईल आणि अशा वेळेला तिथं जाऊन तरी काय करणार आहेचा तुम्ही? चला चला माझ्या घराकडं. मधुकरला सयाजी माने म्हणजे देव भेटल्यासारखं झालं. त्याला आधार मिळाला. तो मनोमन म्हणाला, बरं झालं. सुरुवात तर बरी झाली म्हणायची. तो सयाजीच्या घरी निघाला. ड्रायव्हरही त्यांच्या बरोबर चालायला लागला. ड्रायव्हरची ओळख करून देत सयाजी म्हणाला, हे बघा, हे काळामवाडीचे दिनकर सावंत. सावंतांना नमस्कार करत तो म्हणाला, अहो, मीही तुमच्याच भागातला कापूस खेडचा. मी मधुकर पाटील. सावंतही हात जोडत म्हणाला, तुमच्याकडं बघितलं का मास्तर सारखं वाटत नाही सा. साहेबासारखा रुबाब आहे तुमचा. आणि काय म्हणून या आडवळणी गावात मास्तर झाला सा हो? हा. थोडंसं हसून मधुकर म्हणाला, अहो, मलाही तुमच्याकडे बघितलं की असंच वाटतंय. तुमच्यासारखा एवढा पैलवानासारखा दिसणारा गडी
काय म्हणून ड्रायव्हर झाला असेल हो तुम्ही? हा गुरुजी, तुमचं बरोबर आहे. पैलवानकीच्या नादात आम्ही घर बुडवलं. 10वीच्या पुढे शिकलोच नाही. दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर झालो. म्हणून ड्रायव्हर की आमच्या नशिबात आली, दुसरं काय हो. बोलत बोलत तिघही सयाजीच्या घरासमोर आले. सयाजीचं घर म्हणजे दोपाकी कौलारू घर, कोकणी माठाचं. कौलावर हिरवं शिवाळ साचून ते वाळवून गेलेलं. घरात प्रवेश करताच पुढच्या सोप्यात डाव्या बाजूला जनावरांचा गोठा होता. त्यांच्या शेणा मोताचा उग्र दर्प हा घरात प्रवेश करता जाणवत होता. गोठ्याला लागूनच फूटभर उंचीवर दुसरा सोफा होता. त्या सोप्यात भिंतीला लागून जेन पसरलेलं. त्या जेनाकडे बोट करून सयाजी म्हणाला, ओ मास्तर, बसा बसा त्या जेनावर. बॅग बाजूला ठेवून तो मातकटून गेलेल्या त्या लोकरीच्या जेनावर मांडी घालून बसला. त्याच्या शेजारी दिनकर सावंत टेकला. बाहेरूनच मधल्या चौकटीतून आत डोकावत सयाजी म्हणाला, पाण्याचा तांब्या भरा आणि 3 कप चहा ठेवा. चहा कशाला? तो नसला तरी चालेल, असं मधुकर म्हणाला. अहो तसं कसं? तुम्ही मास्तर हायसा आणि पहिल्यांदाच आमच्या घरात आलायसा म्हणल्यावर चहा नको असं कसं होईल हो? आणि तसा बी जेवणाला वेळ लागणार आहे, असं सयाजी म्हणाला. त्याला विनंती करत मधुकर म्हणाला, जेवणाची नाही गरज. येताना आईनं जेवण बांधून दिले. हा बरं झालं म्हणायचं. तसा बी संगती आपला शिदा असल्याचा बराच हसतो या. हा माझी गाठ पल्ली म्हणून ठीक. हा नाहीतर काय करणार होतासा तुम्ही? तेवढ्यात सयाजीचं 10-12 वर्षांचं पोरग पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आलं आणि जेनावर पाण्याचा तांब्या ठेवत म्हणालं, आप्पा चहा झालाय. मधुकर तांब्यातलं पाणी घटा घटा प्याला. त्याला हुशारी आली. सयाजीनं स्टीलच्या फुलपात्रातून चहा आणून त्यांच्या पुढ्यात ठेवला. सावंतनं लगेच त्यातलं एक फुलपात्र उचलून तोंडाला लावलं. सयाजीनं घरातलं विजेचं दिवं लावलं. आड्याला लोंबणाऱ्या बल्बच्या उजेडात मधुकरनं फुलपात्रातल्या चहाकडे बघितलं. फुलपात्रात काळा कुठं चहा दिसत होता. बहुधा दूध नावालाच घातलं असावं. त्याच्याकडे पाहत सयाजी म्हणाला, ओ मास्तर, घ्या चहा. मस आटल्यापासनं दुधाचा तसा तुडवडाच आहे, काय करतासा? सयाजीनं आपली आप्तिकता मांडली. मधुकरनं चहाचं फुलपात्र तोंडाला लावलं. त्याच्याकडे बघत सावंत म्हणाला, मास्तर, चहा बाकी झाकात झाला बघा. दिवसभराचा कंटाळा गेला. मधुकरनं मान हलवली. रात्री जेवण उरकल्यानंतर सयाजी मधूला म्हणाला, मास्तर, आता तुम्हासनी ह्या गावात राहायची व्यवस्था बघून घेऊया, चला. ह्या गावात तारवाका नावाची थोडं शिकलेली बाई आहे. तिच्याच घरात पाठीमागचं मास्तर राहत होतं. तारवाका राहायची आणि जेवणाची पण व्यवस्था करतीया, चला तिची गाडी घेऊन येऊया. असं बोलून सयाजी मधुकरला घेऊन त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या तारवाकाच्या घरी आला. तारवाका ही 50शी ओलांडलेली बाई, शेता शिवारात राबून करपल्यासारखी झालेली, दिसताना वयस्कर वाटायची. तिचा नवरा मुंबईत गिरणी कामगार होता. त्यानं गावाकडे एक चांगलं घर असावं म्हणून 5-6 खोल्यांचं कौलारू घर बांधलेलं. त्या घरात संडास बाथरूम सह सगळ्या सुविधा होत्या. त्याला 2 बायका होत्या. त्याची 2 नंबरची बायको आणि तो मुंबईतच राहायचा. आणि मुलबाळ नसलेल्या तारू अक्काला त्यानं गावात ठेवलेलं. वर्षातून 1-2दा तो यात्रा जत्रांना गावाकडे यायचा. तारू अक्का गावाकडचं शेष शिवार ते सांभाळून त्यावरच आपली गुजराण करायची. शिवाय घरातल्या रिकाम्या खोल्या ते बाहेरून येणाऱ्या नोकरांना भाड्यानं द्यायची. तिला भाडंही मिळायचं आणि मोकळ्या घरात सोबतही व्हायची. तारवाकाला नमस्कार करत सयाजी म्हणाला, अक्का, तुमच्यासाठी नवीन गिरायक आलं या. त्याच्या तोडून बाहेर पडलेला गिरायक या शब्दानं मधूच्या अंगावर सरकन काटा आला. त्याला शरमल्यासारखं झालं. तो हळूच म्हणाला, हो दादा, अहो काय बोलताय? पण अक्काला सयाजीच्या बोलण्याचं काहीच नवल वाटलं नाही. उलट ती मधुकरला नमस्कार करत म्हणाली,
कोण पाहुणं म्हणायचं? ए अक्का, हे मास्तर आहे ती. धनगरवाडीच्या शाळेत नव्यानं नेमणूक झाली आणि त्यासनी आपली खोली भाड्यानं पाहिजेल आहे. शिवाय खानावळ बी लावायचे. अक्का खुश झाली. ती म्हणाली, बरं झालं, शाळेतल्या पोरांची तरी सोय झाली. पाठीमागचं मास्तर मधी शाळा सोडून निघून गेलं. असं बोलून अक्कानं घरातून चावी आणून शेजारची बंद खोली उघडली, आतली लाईट लावली आणि म्हणाली, या गुरुजी, ही तुमची खोली. खोली पाठीमागं संडास बाथरूम पण आहे, बोरिंगचं पाणी पण आहे. पण रात्री अंधारातनं संडासाकडे जाताना काळजीनं जात जावा. मी तुम्हासनी बॅटरी देऊन ठेवते. बॅटरीच्या उजेडातच आत बाहेर करत जावा. रातच्याला लांबडी फिरत असत्यात, चुकून एखादं जनावर पायात आल्याला नग. तारवाकाचं बोलून झालं. मधुकरला सापांच्या भीतीनं ग्रासलं. पुन्हा अक्का म्हणाली, खोलीचं भाडं 500 द्यावं लागल आणि सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचा चहा आणि 2 वेळचं जेवण, असं सगळं मिळून 1,500 होतील. मधुकरनं होकार दिला. तिथंच थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या. बोलता बोलता मधुकरनं अक्काला विचारलं, पूर्वीचे 2 शिक्षक हे मध्ये शाळा सोडून का गेले? अक्का म्हणाली, मास्तर, त्याला लय कारण आहेत. एक तर ह्या गावातली पोरं उन्हाट हायती, त्यांचं शाळेत ध्यान नसतं. या दुपारी शाळेत मध्यान भोजन मिळतंय म्हणून शाळेत हाजरी लावत्यात आणि दुपारी दांडी देत्यात. मास्तरांनी त्यासनी शिक्षा करावी तर आई बाप पोराला का मारलं म्हणून शाळेत बोंबलत येत्यात. मग मास्तर बी तशासारखं शिकवत्यात आणि पोरं बी तशासारखं शिकत्यात. अहो, मग असं असेल तर त्यांची प्रगती कशी होणार? अहो मास्तर, तुम्ही पहिलीपासनं न थांबता 7वी पर्यंत पोरग रेटत नेताय आणि 7वीच्या पोराला लिवायला वाचायला बी येत नाही. तिथं मात्र ब्रेक लागतो. या अक्काच्या बोलण्यातून मधुकरला शाळेतल्या वास्तवाची जाणीव झाली. तो म्हणाला, म्हणजे काम खूप जोखमीच आहे. बघूया माझ्या हातून काही बदल होतात का? दुसऱ्या दिवशी तो अक्कांच्या घरी राहायला आला आणि त्या दिवसापासून धनगरवाडीवरची त्याची नोकरी सुरू झाली. तो शाळेत हजर झाला. बापू शिंदे नावाचे मुख्याध्यापक होते. आणखीन 4 शिक्षक सहकारी होते. 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग होते. हजेरीला विद्यार्थी संख्या बरीच होती, पण शाळा दुपारनंतर रिकामीच व्हायची. पदरात मध्यान भोजन पडलं की मुलं परागंदा व्हायची. प्रत्येक वर्गातली पटसंख्या 10 ते 15 होती. हजर होताना त्यानं नोकरीचा आदेश आणि स्वतःची व्यक्तिगत माहिती जोडलेला तो कागद मुख्याध्यापक शिंदेच्या हाती दिला. तो वाचून शिंदे सर म्हणाले, वाह, छान, BA इंग्रजी. वाह, इथं आलेले इंग्रजी विषयाचे तुम्ही पहिलेच आहात बघा. बरं झालं, विद्यार्थ्यांची सोय झाली. असं बोलून शिंदेने त्यांची ओळख इतर सहकाऱ्यांबरोबर करून दिली आणि म्हणाले, तुम्हाला कोणता वर्ग देऊ? हां, तुम्ही 5वीचा वर्ग घ्या, म्हणजे मुलांना इंग्रजी शिकवता येईल तुम्हाला. तो शांतपणे म्हणाला, सर, असं केलं तर मी 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी घेतलं तर? वाह, फारच छान, चांगली कल्पना आहे. हां, तसंच करा, बाकी आम्ही बघू सगळं. पहिल्याच दिवशी त्यानं प्रत्येक वर्गात हजेरी लावली. मुलांना शिक्षणात फारशी गोडी नव्हती. शाळेत मध्यान्ह भोजनासाठी येणाऱ्यांची संख्या ही मोठी होती. त्यांच्याबरोबर त्यावेळी त्यांच्या घरची लहान लेकरही भोजनासाठी हजर असायची. शाळेत नाव नसताना सुद्धा त्यांना शिदा मिळायचा. त्यानंतर मात्र शाळा ओस पडायची. आसपासच्या वाडी वस्तीतून येणाऱ्या या पोरांची मधुकरला कणव वाटली. त्यांच्या भुकेची आणि त्या दारिद्र्याची त्याला जाणीव झाली. या गरीब पोरांच्यासाठी आपण मन लावून भरीव काम करायचं, असा त्यानं निश्चयच केला. पहिले 8 दिवस त्यानं वाडी वस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या शिक्षणातल्या कथा ऐकवल्या आणि म्हणाला, हे बघा, तुमची मुलं शाळेत हजर राहून शिकली तर एखादा बॅरिस्टर PG पाटील होईल. पालकांना त्यांचं म्हणणं पटायचं. तेव्हा शाळेतली उपस्थिती वाढायला लागली.
पहिल्या दिवसापासूनच त्यानं विद्यार्थ्यांच्या वळणदार अक्षरावर भर दिला. मुलांना वळणदार अक्षर काढायला शिकवलं. शाळेतल्या विद्यार्थ्यांबरोबर मध्यान्ह भोजनाच्या अपेक्षेनं येणाऱ्या परंतु शाळेत नाव नसलेल्या लहानग्यांनाही त्यानं वर्गात बसवून घेतलं. त्यांनाही शाळेची गोडी लावली. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा. म्हणून तो मुलांना रामायण महाभारतातल्या गोष्टी, थोर पुरुषांच्या राष्ट्रपुरुषांच्या गोष्टी सांगायचा. मुलं त्याच गोष्टी घरात जाऊन आपल्या पालकांना सांगायला लागली. 1ली ते 7वी पर्यंतच्या मुलांना तो ABCD पासून इंग्रजीचा धडा द्यायला लागला. पालकांचं प्रबोधन करून मुलांच्या स्वच्छतेकडं आणि नीटनेटक्या कपड्यांकडे लक्ष द्यायला लावलं. बघता बघता 2 वर्ष निघून गेली. आता तो एक विद्यार्थी प्रिय गुरुजी झाला आणि त्या डोंगर झाडीतल्या गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनला. कारण शेरडा ढोरा पाठीमागं रानोमाळ फिरणारी ती पोरं इंग्रजीचा शब्द बोलायला लागली. शाळेतला कविता म्हणायला लागली. वर्गात नीटनेटकी यायला लागली. त्यामुळे गावाचं आणि शाळेचं रोपडं वर्षभरात बदललं होतं. हे सगळं मधुकर पाटील नावाच्या गुरुजींच्या त्या श्रमाचं फळ होतं. तरीही एक विद्यार्थी तो मात्र सुधारू शकला नव्हता. त्याचं नाव होतं केरबा सलगर. केरबा हा 6वीच्या वर्गातला 1 नंबरचा डांबरट मुलगा. त्याच्यात बदल होत नव्हता. एक दिवस मधुकरनं 6वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला. म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. आता मला एक गोष्ट सांगा, गांडीव धनुष्य कोणी वापरलं? केरबा फिदी फिदी हसायला लागला. त्यानं उगीच आपल्या बोडाखाली चाचपून पाहिलं. तसा सगळा वर्ग हसायला लागला. म्हणून मधुकर गुरुजी केरबाला म्हणाले, केरबा ओठ, आता मला तू याच प्रश्नाचं उत्तर सांग. उठून उभा राहत केरबा म्हणाला, ओ गुरुजी, आई शपथ म्या तरी वापरलेलं नाही बघा, पाहिजे तर माझ्या चड्डीवर बघा. हा, असं म्हणून केरबानं मधुकरकड पाठ केली. मधुकरला कहाणी कसं सांगावं हेच कळेना. त्यालाही हसू आलं. तो म्हणाला, अरे बाबा, मी महाभारतातल्या गांडीव धनुष्याबद्दल विचारतोय. ओ गुरुजी, महाभारतातलं आपल्याला काय बी ठावं नाही. मधुकरला केरबाचा राग आला. तो त्याच्याजवळ जात म्हणाला, अरे बेट्या, तुला नुसत्या खोड्या करायला पाहिजेत? तुला छडीचीच भाषा समजते. हा, असं म्हणून त्यानं हातातली छडी केरबाच्या ढुंगणावर ओढली. केरबा वरमला. सायंकाळी शाळा सुटली. शाळेतून बाहेर पडलेली पोरं आपापल्या वाडी वस्तीच्या वाटेला लागली. घरी जाताना केरबा त्याच्या बरोबर असलेल्या भीमाला म्हणाला, आईला ह्या गुरुजीच्या काय बी प्रश्न विचारते आणि लय हुशार असल्यागत ती आग लाव्याचं तुक्या. मला छडी बसल्यानं आतल्या आत उकळ्या फुटल्याने हसतय. आता कोणाच्या गांडीव धनुष्य हाय ते गुरुजीला द्यावाच लागतोय उद्या. हा, केरबा फणफणत होता. पहिल्यापासूनच त्याचा तुक्याचं जमत नव्हतं. भीमा समजुतीच्या सुरात केरबाला म्हणाला, ए केरबा, हे बघ, तू उद्या काय दावणार हायस गुरुजीसनी. लेका, गुरुजी देवगुणाचा माणूस आहे. तू आल्यापासनं शाळा सुधारली, नाहीतर पहिलं मास्तर हायतच की. कवा असत्यात कवा नसत्यात, त्यासनी काय देणं व्हानं हाय वय पोरांचं. ए, तू काय बी असू देईल त्यांचं, तू उद्या बघच गुरुजीच्या प्रश्नाचं कसं उत्तर देत होते. हा. केरबाच्या डोक्यात वेगाच किडा वळवळत होता. दुसऱ्या दिवशी घंटा झाली. शाळा भरली. केरबा शाळेत लवकर आलेला. मुलं एका ओळीत आपापल्या ठरलेल्या जागी बसली. केरबाच्या पुढं तुका आग लावे बसायचा. हजेरी पत्रिक घेतली. नंबर प्रमाणे ही रांग होती. तुका त्याच्या जागेवर बसताना केरबानं कसला तरी स्टिकरचा कागद उलटा करून तुकाच्या बोडाखाली सरकवला. मधुकर गुरुजी शाळेत आले. वर्ग उठून उभा राहिला आणि गुरुजींना नमस्कार करून खाली बसला. खुर्चीत बसता बसता गुरुजी म्हणाले, मुलांनो, मी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर राहून गेलं. चला, कुणाला येत असेल तर सांगा. लोहाराचा रामा उठून उभा राहत म्हणाला, ओ गुरुजी, म्या घरात गेल्यावर आईला ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर आई म्हणाली, भाड्या शाळेत असले शिकवत्यात वय. सगळा वर्ग फेदे फेदे हसायला लागला.
गुरुजीने टेबलावर छडी आपटली तसा वर्ग शांत झाला. त्या शांततेचा भंग करत केरबा उठून म्हणाला, ओ गुरुजी, ह्या तुक्यानं गांडीव धनुष्य वापरले. हा. पोरं जोर जोरानं हसायला लागली. तुकानं बुडाखाली चाचपलं. त्याच्या हाताला कागद लागला. उठून उभा राहत गुरुजींकडे पाठ करून तो म्हणाला, ओ गुरुजी, ह्या केऱ्यानंच माझ्या चडीला काहीतरी डोकिवले. मी नाही काय केलं. तुकाच्या चड्डीला कसला तरी कागद चिकटला होता. गुरुजींचा राग अनावर झाला. त्यानं छडीनं केरबाला उभा आडवा फोडून काढला. केरबा वर्गाबाहेर पळाला. त्यानं बाहेर जाऊन एक दगड उचलला आणि रागानं वर्गात भिरकवला. तो दगड नेमका गुरुजींच्या टेबलावर पडला. पळून गेलेला केरबा पुन्हा वर्गाकडे कधी फिरकलाच नाही. त्यानं शाळेला गोल मारला. गुरुजींना पश्चाताप झाला. ते म्हणाले, यासाठी केला होता का अट्टास? नाही ना. मधुकर मधला गुरुजी या घटनेमुळे उदास झाला. वर्ष संपलं, परीक्षा झाल्या. पोरांची प्रगती पाहून त्यांचे पालक गुरुजींच्या पाया पडायला वर्गात आले. गुरुजींना वाकून नमस्कार करत म्हणाले, अहो गुरुजी, तुमच्यासारखा गुरुजी ह्या गावाला मिळाला. समद्या गावाचं पांग फिटलं बघा. तुमची किरपा आमच्या पोरा बाळावर अशीच राहू द्या. एका बाजूला केरबासारखा उन्हाळ विद्यार्थी गुरुजींच्या डोळ्यात समोर होता, तर दुसऱ्या बाजूला आपण केलेल्या ज्ञानदानाचा उपकार मानणारे अशी भोळी बाबडी माणसंही त्यांच्या समोर उभी होती. केरबा आठवला की आपण कशासाठी राबतोय असं त्यांना वाटायचं. तर आपल्या कामाचा उपकार मानणारी माणसं बघितली की यांच्यासाठी अजून खूप काही करायचं राहून गेले. असे रुखरुख लागून त्यांना राहायचे. अशातच वर्ष संपलं आणि मे महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी लागली. जून उजाडला. पावसाळ्याच्या तोंडावर शाळा सुरू झाली. मधुकर गुरुजी पुन्हा शाळेत रुजू झाले. आभाळ भरून काळे ढग वाहत होते. वाऱ्याची दिशा बदलली. मान्सूनची चाहूल लागली. विद्यार्थ्यांच्या श्रमदानावर शाळेच्या आवारात वृक्षारोपणाची मोहीम राबवायची असा मधुकर गुरुजींनी निश्चय केला. मुलं आणि आपण स्वतः राबून वृक्षारोपणाची खड्डे खोदाई केली. त्यांच्या या कामात काही गावकरी सुद्धा सामील झाले. या कामाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचंही काम सुरू झालं. मधुकर गुरुजी 7वीच्या वर्गावर गेले. त्यांना वर्गातला एक विद्यार्थी कमी दिसला. तो होता केरबा सलगर. गुरुजींनी त्याला 7वीच्या वर्गात ओढला होता. कोणाला नापास करायचं नाही असा सरकारी हुकूम होता. वरच्या वर्गात नाव घालून सुद्धा केरबा शाळेत आला नव्हता. म्हणून त्या दिवशी गुरुजीच केरबाच्या घरी गेले. गुरुजींना घराच्या दारात बघून केरबा कुठं पळून गेला. त्याचा बा गुरुजींना म्हणाला, काय करतासा मास्तर? त्या दिवशी तुम्ही त्याला शाळेत लय फोडलासा. छडीच्या मारानं त्याचं ढुंगाण काळनिळ झालं होतं. तवापासनं पोरग शाळेचं नाव घेणं झालंय. गुरुजी, म्या तरी काय करणार? असं म्हणून केरबाच्या बापानं गुरुजींना हात जोडलं. उदास होऊन गुरुजी शाळेत आलं. आपल्या एका चुकीमुळे केरबाची शाळा संपली याची त्यांना खंत वाटायला लागली. ते शांतपणे खुर्चीत बसले. तेवढ्यात त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल फोन वाजायला लागला. त्यानं फोन उचलला. पलीकडून त्यांचा जीवलग मित्र राकेश जाधव बोलत होता. पहिल्याच वाक्यात तो म्हणाला, ए मधू, अरे तुझं अभिनंदन. अरे कशाबद्दल रे? अरे तुझी लोकसेवा आयोगाकडून मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली बाबा, आणि सरकारी आदेशाचं पत्र तुझ्या घरी आलंय. तू लवकर निघ. त्यानं राकेशचा आभार मानलं आणि फोन बंद केला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला लपवता येत नव्हता. तो खुश झाला. तो लगबगीनं वर्गातून मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी गेला. त्यानं ही गोड बातमी मुख्याध्यापकांना सांगितली. तेही खुश झाले. त्याला म्हणाले, खरं सांगू मधुकरराव, तुमच्यासारख्याला हे मराठी शाळेतील काम शोभणार नाही. तुम्हाला तुमच्या योग्यतेची नोकरी मिळाली. तुमचं अभिनंदन. सर्व शिक्षकांनी त्याचं अभिनंदन केलं. 4 दिवसांची रजा टाकून तो गावी आला. त्याच्या घरात आनंदाला पारावार ओरला नव्हता. आई बापू खूप समाधानी झाले होते. बापू म्हणाले, बरं झालं पोरा, तुझ्या कष्टाला फळ मिळालं.
ते मास्तरगीचं झिंगट एकदाचं सुटलं म्हणायचं. आईनं त्याचं आरती ओवाळून औक्षण केलं आणि म्हणाली, म्या तर आई आंबाबाईला साकडं घातलं होतं बाबा, ती पावली म्हणायची. घरातल्या सारखंच गावातील मित्रांनी सुद्धा त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला पार्टी मागितली. या नव्या नोकरीचा आनंद साजरा करून तो राखीच्या मोटरसायकलनं परत शाळेत आला. त्याला पहिल्या नोकरीचा राजीनामा द्यायचा होता. तो मुख्याध्यापकांच्या शिफारशीनं जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवणं गरजेचं होतं. त्याबद्दल त्यानं मुख्याध्यापकांशी चर्चा केली. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्यानं राजीनामा लिहिला. हेडमास्तर म्हणाले, मधुकरराव, तुम्हाला शिफारस देतो. तो अर्ज गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे नेऊन द्या. तुम्ही ते पाठवतील वरती आणि तुम्ही उद्या निघा. उद्या शाळेच्या वतीनं तुम्हाला निरोप देण्याचा कार्यक्रम होईल. तो गावाहून निघाल्यापासूनच पावसाची बारीक झड सुरू झाली होती. तरी पण त्यानं एक दिवस तिथं थांबायचा निर्णय घेतला. त्या दिवशी तो 7वीच्या वर्गावर गेला. विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे अध्यापन केलं. सर्व वर्ग फिरून वर्गातील मुलांना भेटला. आपण उद्यापासून नाही आणि का नाही, तसंच आपल्याला मिळालेल्या नव्या नोकरीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देत म्हणाले, हे बघा मुलांनो, तुम्ही आता चांगला अभ्यास करा आणि माझ्यापेक्षा मोठ्या नोकरीचे मानकरी तुम्ही व्हा. येते ना लक्षात? आपले गुरुजी जाणार. हे ऐकून मुलं रडवेली झाली. त्यांचं चेहरं पडलं. गुरुजींच्या उद्याच्या निरोप समारंभाची नोटीस सगळ्या वर्गातून फिरली. काही विद्यार्थी रडायला लागले. सायंकाळ झाली. शाळा सुटली. शाळेतून बाहेर पडलेल्या पोरांच्या बरोबर पंचक्रोशीतल्या वाडी वस्तीवर मधुकर पाटील गुरुजींच्या राजीनाम्याची बातमी पोहोचली. मुलांचे पालक दुःखी झाले. अवघ्या पंचक्रोशीलाच गुरुजींचा लळा लागला होता. गेल्या 2 वर्षात मधुकर गुरुजी यांना त्या कारणानं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत गेले होते. शाळेतून आल्याबरोबर मधुकरनं तारवाकाला नमस्कार करून आपल्या त्या नव्या नोकरीची माहिती दिली आणि म्हणाला, अक्का, मी उद्या निघणार आहे. तुम्ही मला खूप मदत केली, घरच्याप्रमाणे सांभाळलं. खरंच मी तुमचा आभार आहे, खरंच. तारवाकाचं डोळं भरवून आलं. ते वाकांच्या चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला, अक्का, हे काय? अहो, मला चांगली नोकरी मिळाली. मी जातो याचं तुम्हाला दुःख का झालं? अक्का म्हणाली, नाही र लेकरा, ह्या आनंदाची बी हायती आणि दुःखाची बी हायती. अक्कानं पुरणपोळीचं जेवण केलं. जेवण उरकून तो आणि राकेश सयाजी मानेंच्या घरी त्यांना भेटायला गेले. त्यानं सयाजी मानेंनाही नव्या नोकरीची कल्पना दिली. सयाजी माने म्हणाले, वा मास्तर, वा, फार चांगली गोष्ट घडली बघा. चला, आता मंत्रालयात कधी काम निघालंस तर आमचं बी एखादं काम होईल बघा. बरं झालं. असं म्हणून सयाजीनं सुद्धा त्याचं अभिनंदन केलं. मधुकर पाटील गुरुजींच्या निरोप समारंभाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच पावसानं अधूनमधून हजेरी लावली होती. शाळेच्या व्हरांड्यात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर बहुसंख्य पालकही गुरुजींच्या निरोप समारंभाला हजर होते. व्हरांड्यात दाटी वाटीनं मुलं बसली होती. त्यांच्या पाठीमागं पालक बसले होते. मुलांच्या गर्दीत आज केरबा सरकर हा विद्यार्थी येऊन बसला होता. त्याच्यावर मधुकर गुरुजींची नजर गेली. केरबाशी नजरानजर झाली. केरबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतं. मुख्याध्यापक शिंदेनी शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन मधुकरचा सत्कार केला. त्यांनी त्याच्या कामाबद्दल भावपूर्ण शब्दात भाषण केलं आणि म्हणाले, हे बघा, 2 वर्षात पाटील गुरुजींनी आपल्या जिद्दीच्या जोरावरनं शाळेचं रूपच बदलून टाकलं. शिक्षकाचं काम कसं असावं याचा आदर्श त्यांनी आम्हा सगळ्यांना घालून दिला. आज शाळेत ना पटसंख्येवरील 100% मुलं उपस्थित राहत आहेत. हे त्यांचं श्रेय आहे. आणि विशेषतः गुराढोरा पाठीमागं फिरणाऱ्या पोरांना त्यांनी शाळेचा लळा लावला. त्यांना इंग्रजी सुद्धा चांगलं शिकवलं. त्यांनी गावकऱ्यांचं सुद्धा प्रबोधन केलं आणि म्हणूनच आज इथं त्यांना निरोप देण्यासाठी गावकरी सुद्धा उपस्थित आहेत. हे कौतुक आहे. सत्काराला उत्तर देताना मधुकर गुरुजी म्हणाले,
तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. ते प्रेम मी बरोबर घेऊन नोकरीच्या एका नव्या क्षेत्रात चाललोय. तुमच्यापासून दूर चाललोय. माझ्या जागेवर येणारे शिक्षक हे कदाचित माझ्यापेक्षाही चांगले असतील. ते तुम्हा विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानदान करतील. त्यांच्या आज्ञेत राहून चांगलं ज्ञान घ्या. मी सर्वांचा आभार आहे. समारंभ संपला आणि मधुकर गुरूंच्या भोवतीनं सगळे विद्यार्थी जमले. सगळे मुलं हुंदके देऊन रडायला लागली. त्या गर्दीतून केरबा पुढे आला. तो गुरुजींचं पाय धरून रडत रडत म्हणाला, गुरुजी, माझं चुकलं व मला माफी करा गुरुजी. खरंच मला माफी करा. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका सा. तुम्ही गेला असा तर मी शाळेत कधीच येणार नाही गुरुजी. नाही येणार. माझी शपथ आहे तुम्हाला. हा. मुलांच्या घोळक्यातून वाट काढत गुरुजी बाजूला झाले. त्याने आणि राकेशनं बरोबर आणलेलं रेनकोट अंगावर पांघरलं. हेड सरांनी शिफारस करून दिलेला तो राजीनाम्याचा अर्जाचा लिफाफा त्याने पेशवीत घालून सुरक्षितपणे रेनकोटाच्या आतल्या खिशात ठेवला. सर्वांचा निरोप घेऊन ते मोटरसायकल जवळ आले. पुन्हा पावसानं जोर धरला. ओक्सा बोक्षी रडणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाडीभोवती कोंडाळ केलं. ते गुरुजींना जाऊ देण्यास तयारच नव्हते. गुरुजी, आम्हाला सोडून जाऊ नका सना. नका जाऊ. असा विद्यार्थ्यांनी घोषास लावला. तेवढा त्याला निरोप देण्यासाठी जमलेले पालकही पावसात भिजत त्यांच्या जवळ आले. ते हात जोडून म्हणायला लागले, हो गुरुजी, अहो तुमचं लय उपकार झाला आमच्या गावावर. आजपातूर तुमच्यासारखा देव माणूस ह्या गावात आला भी नाही आणि येणार भी नाही. गावकऱ्यांचं काय चुकलं असेल तर पोटात घाला आणि माफ करा. केरबा सलगरचा वडील पुढे सरकला. त्यानं खाली वाकून एकदम गुरुजींचं पायच धरलं आणि म्हणाला, गुरुजी, माझ्या केरबाची चूक झाली. त्याच्यावर दया करा. त्याला माफी द्या. नाहीतर तुमचं पाप जलंभर त्याच्या डोसक्यावर वज होऊन राहायचं. गुरुजींनी केरबाच्या वडिलांना उठवत म्हणाले, हे बघा, मी केरबाला कधीच माफ केलंय. तुम्ही नका चिंता करू त्याची. तो आजचा उद्या सुधारेल. केरबाई पुढे होऊन गुरुजींच्या पाया पडला. त्याला जवळ घेत गुरुजी म्हणाले, हे बघ केरबा, खोड्या बंद करून अभ्यासाला लाग. तू चांगला शिकलास तर मी येईन तुला भेटायला. नक्की येईन. सर्वच विद्यार्थ्यांची समजूत घालून गुरुजी राकेशच्या मोटरसायकलवर बसले. राकेशनं गाडी सुरू केली. मुलांच्या रडण्याचा आणि हुंदक्यांचा जोर वाढला. गाडी धावायला लागली. तसा विद्यार्थ्यांचा जमाव ही गाडी पाठीमागून जायला लागला. ओ गुरुजी, जाऊ नका ना. नका जाऊ. असं ओरडत धावायला लागला. त्या जमावात केरबा सलगर आघाडीवर होता. कच्च्या रस्त्यानं हळूहळू धावणारी गाडी मानेवाडीपर्यंत आली. पावसानं सुद्धा रौद्र रूप धारण केलं. पाऊस धारात राकेशला गाडी चालवताना 4 फुटावरचंही दिसणं मुश्किल झालं. अशा उभ्या पावसात खास खळग्यातून चिखलातून धावणारी मुलं गाडीचा पाठलाग सोडायला तयार नव्हती. त्यातली बरीच जण हे दमली होती. मधुकर गुरुजींनी पाठीमागं वळून बघितलं. गाडी पाठीमागून धावणाऱ्या मुलांना बघून त्यांचंही काळीच फाटलं. त्यांना खूप वाईट वाटलं. ते मनाशीच म्हणाले, मी अशी कोणते पुण्य केली म्हणून असे जीवापाड प्रेम करणारे विद्यार्थी मला मिळाले. खरंच आज मी धन्य झालो. खरंच धन्य झालो. आता मात्र मुलांचा घोळका दमगीर झाला. त्याने तोंड पसरली. मुलं धावायची थांबली आणि उभ्या पावसात चिखलात बसली. खाली बसता बसता केरबा मोठ्यांदा ओरडला, ओ गुरुजी, जाऊ नकाच ना. तुम्हाला आमची शपथ आहे. नका जाऊ. केरबाचा आवाज पावसाच्या धारा भेदत गुरुजींच्या कानावर आदळला. गुरुजींनी पुन्हा पाठीमागे वळून बघितलं. चिखलात बसून आक्रोश करणारी मुलं त्यांच्या नजरेत भरली. त्यांच्या हृदयात कालवा कालव झाली. ते राकेशला म्हणाले, ए राकेश, थांबव गाडी. गाडी वळून पाठीमागं घे. थांबणारे. गाडी थांबवत राकेश म्हणाला, अरे मधू, अरे कशाला गावंडळांच्या नादी लागलायस. चल जाऊया.
गुरुजी गाडीवरून खाली उतरले ते राकेशला म्हणाले, ए राकेश, मला त्या मुंबईच्या गर्दीत हे प्रेम नाही रे मिळणार, नाही मिळणार. त्यापेक्षा काय रे, त्यापेक्षा हीच नोकरी करायचा माझा विचार झालाय. हो रे, हीच नोकरी करणार आहे. राकेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे मधू, अरे तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला का काय रे? अरे काय या नोकरीत? अरे रिटायर झाला तरी साधं घर बांधू शकणार नाहीस तू. अरे नशिबानं चालून आलेली नोकरी सोडून तुला काय मिळणार आहे यात? अरे काय कळतं का नाही तुला? हे प्रेम आणि हे समाधान मिळणार आहे. अरे तू मंत्रालयात गेलास की तुला सगळं काही मिळेल बाबा. मान सन्मान, पैसा अडका, गाडी बंगला, हे सगळं ऐश्वर्य चालून आलंय आणि तू हे लाथाडलंयस. अरे तू तुझ्या आई बापूंना काय वाटेल? कळतं का नाही तुला? त्यांना काही नाही वाटणार, उलट ते समाधानी होतील. मूर्ख आहेस रे तू, खरंच मूर्ख आहेस तू. असं राकेश म्हणेपर्यंत गुरुजींनी राजीनाम्याचा लिफाफा रेनकोटाच्या खिशातून बाहेर काढला. गुरुजी थांबलेलं बघून चिखलात बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नवीन ऊर्जा मिळाली. तो विद्यार्थ्यांचा घोळका उठला आणि धापा टाकत गुरुजींच्या जवळ आला. गुरुजींनी आपल्या हातातला लिफाफा टरकन फाडला, त्याच्या असंख्य तुकडे केले. हे सर्व राकेश मक्कपणे पाहत होता. गुरुजींनी ते तुकडे पावसाच्या जलधारात फेकून दिलं आणि मुलांना जवळ घेत म्हणाले, हे बाळानो, नाही जाणार मी तुम्हाला नाही सोडून जाणार. आता शाळा, फळा आणि तुम्ही, हेच माझं विश्व असेल. हो, हेच माझं विश्व असेल. राकेशकडे वळून गुरुजी म्हणाले, ए राकेश, तू निघ आणि घरी गेल्यानंतर आई बापूंना सांग, एक विद्यार्थीप्रिय शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रेमानं आक्तिक झालाय आणि शाळेच्या तुरुंगात अडकून पडलाय. सांग असं म्हणून विद्यार्थ्यांच्या घोळक्यासह गुरुजी पाठीमागं वळून शाळेच्या दिशेनं चालायला लागले. मुलांच्या डोळ्यातील दुःख अश्रूंची जागा आता आनंद अश्रूंनी घेतली. गुरु शिष्यांच्या नात्याचं हे भावनिक दृश्य पाहून आभाळातल्या ढगांना सुद्धा हुंदका अनावर झाला आणि त्याच्याही जलधारांचं आनंद अश्रूत रूपांतर झालं.